बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत। इथं फूडिंगच्या बाबतीतला एक व्हिडिओ या ठिकाणी दाखवण्यासाठी खास आलेलो आहोत। बऱ्याच दिवसापासून हा वडापाव त्याचबरोबर भजे असे वेगवेगळे आयटम जे आहेत ते या ठिकाणी काढले जात आहेत। आपण थेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो आणि गर्दी देखील तेवढीच आहे। चांगली चव या ठिकाणी देण्याचं काम अंबेजोगाईतील हा तरुण जो आहे तो या ठिकाणी करतोय। आणि अजित पवार गटाचे जे नेते जे आहेत ते राजकिशोर पापा मोदी यांची देखील सकाळी फेसबुक पोस्ट जी आहे ते आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर या ठिकाणी आपण आलो, चव पण घेतली आहे। सुंदर अशी कुरकुरीत भजे देखील या ठिकाणी मिळत आहेत आणि बऱ्याच वर्षापासून हे अंबेजोगाईकरांना चांगली चव देण्याचं या ठिकाणी काम करतात। आत्ता शिवाजी महाराज चौकातला जे जोगाई मंदिरकडे जाणारा जो रस्ता आहे या ठिकाणी हा गाडा आहे। या अगोदर या पूर्वी गाडा जो आहे तो पलीकड होता, मग त्याही ठिकाणी मोठी ग्राहकांची गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत होती आणि ते थेट जे व्यवसाय चालवत आहेत, व्यवसाय करत आहेत ते थेट माझ्यासोबत आहे। दादा, नाव काय तुमचं? माझं नाव वजीर शेख। वजीरजी, किती दिवसापासून किती वर्षापासून या ठिकाणी हा व्यवसाय करताय? मागील 15 ते 20 वर्षापासून मी या ठिकाणी व्यवसाय करत आहे आणि माझ्या अंबेजोगाईकरांच्या सेवेसाठी मी या ठिकाणी सदैव तत्पर आहे। ठिकाणी गर्दा असतो, काही ठिकाणी गर्दा दिसत नाही ग्राहकांचा, मात्र इथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दा दिसतो। नेमकी चव ही चांगली चव देण्याचं काम तुम्ही कसं करता? या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की माझ्या जे आहे वडील जे आहे आमचे जे मटेरियल असतो ते मटेरियल आम्ही उच्च क्वालिटीचं आणि एकदम चांगल्या पद्धतीचं आम्ही मटेरियल वापरतो। त्यामुळे त्याची जे चव आहे, क्वालिटी आहे ते जे चव आणि क्वालिटी आहे म्हणजे उच्च गुणवत्तेची आम्ही मटेरियल यूज करतो। त्यामुळे आमचं ते क्वालिटी समजा चांगली आहे। सकाळी जे अजित पवार गटाचे जे नेते जे आहेत ते राजकिशोर पापा मोदी यांनी देखील फेसबुक पोस्ट केली, त्या संदर्भात काही माहिती वगैरे मिळाली? नाही, माहिती मला फोन आणि मेसेजच्याद्वारे मला लोकांनी कल्पनाही दिली आणि सगळ्यात अगोदर मी आदरणीय आमचे नेते राजकिशोरजी पापा मोदी यांचा मी धन्यवाद करतो की त्यांनी मला या ठिकाणी थोडासा छोटासा व्यवसाय चालवतो आणि मी सामाजिक कार्यामध्ये संघटित असतो आणि त्यामुळे मला आज या ठिकाणी छोटी मोठी का असताना मला या ठिकाणी प्रसिद्धी भेटत आहे। त्यामुळे मी आदरणीय आमचे नेते राजकिशोरजी पापा मोदी साहेब यांचा मी मनापासून धन्यवाद करतो। दहीवड्याची चव असेल, त्याचबरोबर भज्याची चव असेल, वडापावची चव असेल, ही चांगली क्वालिटीची चव ही दिली जावी। अनुभव किती वर्षापासूनचा आहे? एक 15 ते 20 वर्षापासून मी एक छोटा असताना माझे वडील जे आहेत गणेश शेख हे लहानपणापासून ते म्हणजे एक आचारीचं काम करत होते आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती आणि ज्ञान असल्यामुळे त्यांना म्हणजे कोणत्या पद्धतीने बनवायचं ते सगळं त्यांना माहिती आहे। त्यामुळे आणि क्वालिटी जे आहे समजा ते चना डाळ असेल, बटाटे असतील, अजून जे बाकीचं मटेरियल आहे ते उच्च आणि गुणवत्तेचा आम्ही वापर करतो। त्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे चांगल्या प्रमाणात दिल्यामुळे लोकही या ठिकाणी गर्दी असते। आता खरेच काही जे छोटे व्यावसायिक जे आहेत ते वडापावचा वगैरे गाडा चालवतात, मात्र 5-6 महिन्यानंतर ते परत बंद करतात, त्यांच्यासाठी नेमकं काय सांगणं असणार आहे? मार्केटमध्ये टिकून त्यांनी कसं राहिलं पाहिजे? म्हणजे मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी परिश्रम आणि क्वालिटी चांगली दिली तर तुम्हाला म्हणजे कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही, हे माझं मत आहे। आणि म्हणजे एक संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला कंटिन्यू त्याला एक मेहनत घ्यावं लागेल आणि परिश्रम करावं लागेल। त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर जे मुलगा जे भजे वगैरे काढतोय ते दुसरा दिसतंय, तुम्ही देण्याचं काम करतायत आणि तुमच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते। त्याचं बेसन वगैरे ते जे बनवतात ते तुम्ही बनवतात का स्वतः ते मुलगाच बनवतात? नाही, जे आहे ते म्हणजे जे आपल्याकडे 2-3 नमुने म्हणजे माणसं कामासाठी आहेत आणि विशेष म्हणजे आमचे वडील त्या ठिकाणी म्हणजे माल ही करतात, बनवितात। आणि बेसन जे आहे, बेसन आपण म्हणजे चना डाळीचं घेऊन त्याला दळण करून एकदम चांगल्या पद्धतीचं घेऊन ते आपण दळून करून आणतो, त्यामुळे त्याला अजून चव आणि टेस्ट येते। किती कामगार येथे म्हणजे काम करतात म्हणजे तुम्ही? एक अंदाज 3 ते 4 कामगार आपल्या गाड्यावर काम करतात। त्यानंतर तुमच्यासोबत म्हणजे 5 जण? 5 आणि माझे वडील समजा असे मिळून 6 जण आम्ही एका गाड्यावरती आमच्या मुळे 6 घरं असं चालतात आम्हाला असं वाटतं। याच्यामध्ये आणखीन जर पाहिला गेलं तर मग किती मंथली किती याच्यामधून प्रॉफिट वगैरे राहते, महिना किती पडतो, असे जे प्रश्न जे आहेत ते देखील उपस्थित राहतात, त्यांच्यासाठी नेमकं काय सांगणार? किती महिन्याला तुम्ही इन्कम करतो? एक महिन्याचं तर काय नाही, परंतु माझी आणि माझ्या वडिलांची पगार निघते याच्यावरती आम्हाला विश्वास आहे आणि
मंथली म्हणलं तर सगळं एकदम सामान आणि हे ते ह्याच्यामध्ये एकदम अजून त्याच्यामध्ये दरवाढ झालेली आहे. गॅसचा प्रश्न असेल, परत हे सगळे वाढले असल्यामुळे ते थोडंसं कमी जास्त प्रमाणात कधी पैसे उरतात किंवा वडिलांचा आणि तुमचा विषय पकडलाय. मिनिमम 25-25 हजार रुपये, 50-1 हजारापर्यंत दोन्ही 25-25. नाही 50-50 तर 25-25 तर नाही, 15-15 हजार रुपये आपल्याला महिन्याला पडतात, एवढं आम्हाला आहे. चांगली चव देतात याचा खूप आनंद वाटतो. आणि विशेष म्हणजे आमच्या अंबाजोगाईकरांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहील. आणि क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रेम आहे त्याच्यामध्ये, त्या प्रेमामध्ये माझे लोक या ठिकाणी मान देतात, सन्मान देतात, त्याबद्दल मला अभिमान आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर शिवाजी महाराज चौकातला हा गाडा आहे. काही अंतरावर जर पाहिला गेलं तर शिवाजी महाराज चौक आहे. इकडं फ्रूट्सचे गाडे आहेत आणि हा सेंटरमध्ये या ठिकाणी गाडा आहे. आणि दुसरी देखील छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत ते आजूबाजूला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि पोस्ट ऑफिसच्या एकदम समोर या ठिकाणी ही चांगली चव देण्याचं अंबाजोगाईकरांना या ठिकाणी काम करतात. आणि राजकिशोर पापा मोदी यांनी पोस्ट केल्याच्या नंतर त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र काय सांगून जाते ते नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला अंबाजोगाईमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बजरंग चौधरीसोबत सूर्योदय न्यूज मीडिया, अंबाजोगाई.